वळूया पुढल्या बातमीकडे। अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नाही, खऱ्या बलात्काराला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या करण्यात आली असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। आव्हाडांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद उभा राहतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली। अक्षय शिंदेला ज्या अंतरावर गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होतं। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात। मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठला ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वर वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाही। लोक का बोलायला घाबरतात माहिती की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, त्यांचा बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या। या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर पोलिसांचं कुणी सिद्ध केले का? म्हणजे तुम्ही काय करता, कुणीतरी काहीतरी बोलताना आम्हाला विचारतात असं असं त्यांनी म्हणलं, दुसऱ्यांनी काय म्हणलं त्याला आम्हाला काय घेणं देणं। आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार। ज्याच्याकडे जर माहिती असेल XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल, त्याच्या संदर्भामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो। अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे। ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं जे न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागतं।